पप्पा पहिले लाड करत होते जास्त, खायला आणत होते ते आणत होते ना, तर मग आता पप्पाची आठवण येईल मला, असे पप्पा वाटायला पुढं दिले पूर्ण. एवढं पण चप्पल फाटली ना का पप्पा आणत होते. हे आमची कन्या अंजली अतिशय लहान असताना आई सोडून गेली आणि मग आई गेल्याच्या नंतर म्हणजे जसं पत्नी गेल्याच्या नंतर वडिलांची मनावर झालेले परिणाम जी उदासी होती त्याच्यामध्ये काही कालांतराने वडीलही देखील गेले अंजलीचे आणि आई बापाविना अतिशय पोरकी झाली आणि पोरकी झाल्यामुळे घरामध्ये फक्त एक 80-90 वर्षाची आजीबाई, दुसरं कमवणारं कोणी नाही, आजोबा नाहीत आणि असल्या महागाईच्या जमान्यामध्ये एक 80-90 वर्षाच्या आजीनं कुठं कमवायला जावं आणि काय कमवून आणून हिला लहानाचं मोठं करावं हा प्रश्न तिच्या समोर उभा राहिला. परंतु काही समाज बांधवांच्या माध्यमातून अंजलीच्या आजीला पसायदानिशी कुणीतरी ह्याची माहिती सांगितली. अंजलीचे अजून एक काका आहेत, ती माहिती त्या आजीनं काकांपर्यंत पोहोचवली आणि विशेष म्हणजे काकांचाही परिवार डिस्टर्ब आहे, काकाही स्वतः एकटेच राहतात, परिवारात नाहीत, त्यामुळे काकांनाही हिला सांभाळणं शक्य नव्हतं. परंतु काकाने पसायदानचा ॲड्रेस कोणाकडून तरी घेतला, कुणीतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून पसायदानची गेलेली माहिती त्यांना दिली आणि काकाने पसायदानचा शोध घेतला आणि आम्हाला फोन आला की सर मी अमुक अमुक ठिकाणाहून असा बोलतोय. मग आम्ही त्यांना त्यांची काय कहाणी हे विचारून घेतलं आणि ते ऐकता क्षणी आम्हाला देखील गहिवरून आलं आणि मग आम्ही लगेचच सांगितलं की तुम्ही तिला उद्या पसायदानला घेऊन या. मग ते 1-2 वाजेपर्यंत अंजलीला या ठिकाणी आणलं. सुरुवातीला या ठिकाणी जेव्हा हा परिसर, चारी बाजूनं डोंगर, हे सर्व बघून ती पण थोडीशी अचंबे झाली होते किंवा या मुलांमध्ये मी कसं राहायचं किंवा एकटीच त्या गावची इतक्या दुरून आलेली. परंतु काकाचाही नाईलाज होता, जड अंतकरणाने त्यांनी अंजलीला इथं सोडलं. परंतु बघता बघता काही थोड्याच दिवसामध्ये इथल्या सर्व मुलं तिचे मित्रमैत्रिणी झाल्या आणि अतिशय आनंदाने ती इतकी रमून गेली की पहिल्या 2 दिवसामध्ये तिला असं वाटायला लागलं की मी ह्याच घरात जन्म घेतलेला आहे, माझे आई वडील हेच आहेत आणि जी भावंड आहेत तिथले जी बाकी मुलं आहेत ही माझ्या घरातली जशी बहीण भाऊ असतात असे सर्व माझे भावंड आहेत. अशी अतिशय छान रमली. आता तिचं रोजचं शाळेत जाणं आहे, इथला अभ्यास असेल, इथली दिनचर्या असेल, अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ती पाळते आणि हे घर तिनं एकदम चांगल्या ह्यातनं स्वीकारलं की तिला आता मनामध्ये कसं काही संकोच वाटत नाही, एकदम अतिशय संकोचपणे तिने या प्रकल्पातल्या सर्व बंधुभावांना पण स्वीकारलं आणि खूप सुंदर आनंदाने या ठिकाणी आज अंजली राहत आहे. अशा या प्रकल्पामध्ये टोटल 27 अंजली आहेत आणि आपण ह्या सावित्रीच्या लेकींच्या पाठीशी मग भविष्यात त्यांच्या शाळेच्या फीस असतील, कपडा असेल, लत्ता असेल, ट्युशन फीस आहेत, उच्च शिक्षणाचा खर्च आहे, हा माझ्याच्याने एकट्याच्याने पेलवणारा नाही किंवा आतापर्यंत आम्ही 4-2 कन्यांचे लग्न देखील केले या ठिकाणी, तर तो लग्नाचा खर्च आहे. या सर्व घडामोडीमध्ये तुमची सर्वांची साथ हवी. तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी उभे. आज हे तुम्हाला माहिती सांगत असताना अंजली गहिवरून आली, तसं तर गहिवरून मला पण आलंय, परंतु मी त्या गोष्टीला आवरून मी हे तुम्हाला थोडीशी तिच्याशी किंवा काही मुलांनीशी माहिती शेअर करण्याचा प्रयत्न केला. आपल्या परिवारातील वाढदिवस, लग्न, लग्नाचा वाढदिवस, पुण्यतिथी किंवा वास्तुशांती अशा शुभप्रसंगी आपण वंचिताच्या उन्नतीसाठी हात देऊ शकता
आमच्या ऑनलाईन दानपेटीच्या माध्यमातून तुम्हीही सहकार्य करू शकता. स्क्रीनवर दिसत असलेला QR कोड स्कॅन करा आणि पसायदान सेवा प्रकल्पाला मदत करा. आपली मदत कुणाचं तरी भविष्य ठरवणार आहे.